नमस्कार बघतो. जर कोणत्या महिलेचा विवाह झालेला असेल, अशामध्ये जर तुमचा पतीही या 5 वस्तूंना धारण करण्यास सांगतो, तर तुम्ही तुरंत सक्त मनाई करा. एका विवाहित महिलेने चुकूनही या 5 वस्तूंना कधी आपल्या अंगावर धारण करता कामा नये. नाहीतर तुम्ही तुमच्या पतीच्या अकाल मृत्यू अथवा अल्प आयुष्याचेही कारण बनू शकता. आपणास सांगू इच्छितोय की आजच्या या आधुनिक युगात विवाहित स्त्रिया काही अशा वस्तूंना धारण करतात ज्यांच्याविषयी त्यांना माहीतच नसते. इथपर्यंत की शास्त्रांमध्ये असे लिहिलेले आहे की अशा गोष्टींना धारण करू नये. असे केल्याने त्यांच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. एवढेच नव्हे तर घर, कुटुंब, परिवार, नातेसंबंधातही आकस्मिक घटना घडून येऊ शकतात. या तर मग जाणून घेऊयात अशा त्या कोणत्या वस्तू आहे ज्या महिलांनी कधी धारण करू नये, नाहीतर काहीही घडू शकते. बघतो नंबर 1. शास्त्रांमध्ये हे स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की कोणत्याही विवाहित महिलेला एकदम चकाचक सफेद रंगाची वस्त्रे कधी धारण करता कामा नये. असे केल्याने तुमच्या मान सन्मानाला हानी पोचू शकते. आपणास सांगू इच्छितोय की आजकालच्या फॅशनच्या या युगामध्ये स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी काही अशा मर्यादा पार पाडतात की ज्यांच्या बाबतीत विचार करणेही पापा समान आहे. वास्तुशास्त्राच्या अनुसार कोणत्याही विवाहित महिलेला एकदम सफेद रंगाचे कपडे व साडी कधी धारण करता कामा नये. यामागील कारण हे आहे, सफेद रंगाची साडी धारण केल्याने पतिव्रता धर्म अगदी समाप्त होऊन जातो आणि त्यांच्या नात्यांमध्ये नकारात्मक ऊर्जेचा आगमन होऊन जाते. कारण की ही रीत विधवा होण्याची आहे. अशामध्ये तुम्ही तुमच्या पतीच्या अकाल मृत्यूचे कारण बनू शकता. त्यामुळे जरा सावधानच राहा. आणि तरीही तुम्ही सफेद रंगाची वस्त्रे धारण करू इच्छिता तर असे धारण करावेत ज्यामध्ये काही अजून रंगही अवश्य समाविष्ट असतील. परंतु एकदम सफेद रंगाचे कपडे तुम्ही कधी धारण करू नका. नंबर 2. या आधुनिक युगात महिला सुंदर दिसण्यासाठी आपल्या पायांमध्ये सोन्याचे पैंजण आणि जोडवी धारण करतात, जे की विवाहित महिलांसाठी पूर्णपणे अशुभ मानले जाते. पायांमध्ये सोन्याचे बनलेल्या वस्तूंना धारण केल्याने साक्षात कुबेर महाराजांचा अपमान होतो आणि त्यामुळे तुमची कुटुंब परिवारातील नाती तुटू शकतात आणि बऱ्याच साऱ्या अडचणींचे आगमनही होऊ शकते. त्यामुळे सोन्याला पायामध्ये कधी धारण करू नका. पायांमध्ये सोने धारण केल्याने पाप लागू शकते. त्यामुळे यापासूनही जरा तुम्ही सावधानच राहावे. नंबर 3. कुंकू आणि मंगळसूत्राचे महत्व. बघतो, हिंदू धर्मानुसार कुंकू आणि मंगळसूत्राशिवाय लग्नविवाह पूर्ण मानला जात नाही. तुम्हाला सांगू इच्छितो, हे तर सर्वच जण जाणतात की हिंदू महिलांसाठी कुंकू हे सुवासीन असल्याचे प्रतीक असते. यास ती महिला आपल्या पतीच्या सुख व आनंदाशी जोडते. आणि अशामध्ये जी महिला विवाहित असूनही कुंकू लावत नाही तर चराचर सृष्टीतील सर्वात मोठे पाप मानले गेलेले आहे. आणि तुमच्या या पवित्र नात्याला कोणी दुसरी व्यक्ती मनहूस नाव देऊ शकतो. आणि त्यामुळेच कपाळी भांगामध्ये थोडे तरी कुंकू असणे आवश्यक आहे. आणि तेथेच मंगळसूत्राचेही खूपच मोठे शास्त्रीय महत्व आहे. मंगळसूत्रामध्ये सोने अथवा पितळ भले वापरले नसेल, परंतु पिवळ्या धाग्यामध्ये काळे मणी जरूर असले पाहिजे. बघतो, आपल्या हिंदू शास्त्रानुसार असे मानले जाते की मंगळसूत्राचा पिवळा हिस्सा श्री पार्वती मातेचा आणि काळा हिस्सा म्हणजे साक्षात श्री शिवशंकर महादेव. शास्त्रांच्या अनुसार लग्न झाल्यानंतरही जी महिला मंगळसूत्राला धारण करत नसेल तर हे सर्वात मोठे पाप आहे. अशामध्ये तुमच्या नात्यामध्ये काळीमा लागू शकतो. त्यामुळे एका विवाहित स्त्रीने मंगळसूत्राला अवश्य धारण केले पाहिजे. जर तुमच्याजवळ मंगळसूत्र नाहीये तर कमीत कमी गळ्यामध्ये काळा धागा तर नक्कीच बांधू शकता. बघतो, काय तुम्ही हे जाणता का? जर कुंकवामध्ये एक अशी वस्तू ठेवली जाईल जी की तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंब परिवारासाठी अतिशुभ राहील, तर काय तुम्ही अशा वस्तूविषयी जाणता का? जर नाही तर या व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा. बघतो, धार्मिक मान्यतेनुसार कुंकू लावण्याचे काही नियम असतात ज्यांची पाळणूक करणे फारच अनिवार्य असते. कुंकू लावण्याच्या संदर्भात जे नियम बनवले गेलेले आहेत त्या सर्व सुहासीन महिलांना या नियमांची पाळणूक केली पाहिजे. ज्या महिला कुंकवाच्या या नियमांची पाळणूक करत नाहीत अशा महिलांच्या नवऱ्याला धन तसेच तब्येतीच्या संबंधित काही समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. या तर मग जाणून घेऊयात कुंकू लावण्याचे ते असे कोणते नियम आहेत ज्यांची पाळणूक प्रत्येक महिलेने केली पाहिजे. नंबर 1. कपाळी कुंकू लावण्यासाठी तुम्ही नेहमीच सुक्या कोरड्या कुंकवाचा वापर करा. आजकाल बाजारामध्ये फॅशनसाठी कित्येक प्रकारच्या लिक्विड स्वरूपातील कुंकूही उपलब्ध आहे, पण त्याच लावणे शुभ मानले जात नाही. काही महिलांना हे वाटते की कुंकू लावताना त्यांच्या कपाळी व नाकावर ते सांडते, पण बघतो, कपाळी व नाकावर कुंकवाचे सांडणे हे तर खूपच शुभ मानले जाते. तर याचा अर्थ आहे की तुमचा नवरा तुमच्यावर खूपच प्रेम करतो. नंबर 2. जर तुमच्याकडून सुके कुंकू योग्य रीतीने लावले जात नाहीये तर तुम्ही तुमचे बोट अथवा मॅचेसच्या काडीला थोडेसे ओले करून त्यास कुंकवामध्ये स्पर्श करून कपाळी लावा. याने ते कुंकू पसरणारही नाही आणि ते तुमच्या चेहऱ्यावरही सांडू शकणार नाही. नंबर 3.
भले किती मोठी मजबुरी असो, पण विवाहित महिलांनी कोणा दुसऱ्या महिलेच्या कुंकवाला आपल्या कपाळी लावण्यापासून वाचूनच राहिले पाहिजे. कोणा दुसऱ्या महिलेच्या कुंकूला कपाळी लावणे खूपच अशुभ असते. असे करणाऱ्या महिलांच्या पतीला धनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नंबर 4, महिलांनी आंघोळ न करता आपल्या कपाळी कधीही कुंकू लावू नये. सर्वात प्रथम स्त्रियांनी आंघोळ करून पूजापाठ करावी, त्यानंतरच आपल्या कपाळावर कुंकू लावावे. ध्यानात असू द्या की कुंकू लावतेवेळी नेहमीच आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याविषयी व त्याच्या यशाविषयीच विचार करा. असे केल्याने त्यांचे भाग्य अजून अधिक प्रबळ आणि शक्तिशाली बनते. नंबर 5, सुवासिन महिलांनी बाहेरून भेट स्वरूपात मिळालेल्या कुंकवाचा उपयोग करण्यापासून वाचून राहिले पाहिजे. कारण की शास्त्रांमध्ये भेट स्वरूपात मिळालेल्या कुंकवांचा वापर करणे अशुभ आहे. केवळ आपल्या पतीनेच दिलेल्या कुंकवाला लावा आणि हे विवाहित महिलांसाठी खूपच शुभ आहे. नंबर 6, जर चुकून कधी तुमच्या हातून कुंकू खाली सांडते तर त्यास एकत्र जमा करून कोणत्या नाल्यात अथवा घरातील वॉशरूम बेसिनमध्ये फेकू नका. तर कुंकवाला जमा करून आपल्या कपाळी स्पर्श करून घेऊन कोणत्याही झाडाच्या मुळाशी ठेवून या. नंबर 7, विवाहित महिलांनी नेहमी हे कुंकू आपल्याकडील पैशांचाच वापर करून खरेदी केले पाहिजे. कोणा अन्य व्यक्तीच्या पैशांनी खरेदी केलेले कुंकू लावण्यापासून शक्यतो आपला बचाव करा. पण तेथेच जर कोणाचे दिलेले कुंकू जर कोणी महिला लावते तर याने खूपच मोठा अनर्थ होऊ शकतो, ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल. आणि त्यासोबत धनसंपत्तीची कमी आणि पतीला कोणत्याही प्रकारच्या सफलतेचे यश न मिळणे, घरामध्ये भांडण, क्लेशकलाचे वातावरण बनून राहण्याची दाट शक्यता बनून राहते. नंबर 8, कुंकू कधी कोणासमोर लावू नये. जेव्हा तुम्ही कुंकू दुसऱ्या कोणासमोर लावता तर तुमच्या पतीला नजर लागू शकते आणि तुमच्यावरील त्याचे प्रेम कमी होऊ शकते. नंबर 9, जर घरामध्ये कोणत्याही प्रकारचे सूतक आहे किंवा तुम्हाला मासिक पाळी आली आहे तर तुम्ही कुंकू लावू नका, कारण की हा कुंकवाचा अपमान असतो. त्याचसोबत श्री लक्ष्मी अशा महिलेच्या घरात प्रवेश करत नाही. नंबर 10, कुंकवाचे जमिनीवर सांडणे खूपच अपशकुनी मानले जाते. त्यामुळे यास आपणास कायम लहान मुलांपासून लांबच ठेवले पाहिजे. जर तुम्ही यास अशा ठिकाणी ठेवता तर मुलं यास हात लावतील आणि हे कुंकू सांडू शकते. नंबर 11, तुम्हाला कुंकवाच्या डब्बीमध्ये 1 रुपयाचा सिक्का अवश्य ठेवला पाहिजे. हे खूपच जास्त शुभ मानले जाते. असे केल्याने तुम्हाला श्री पार्वती मातेचा आशीर्वाद मिळत राहतो. यासाठी तुम्हाला कुंकवामध्ये ज्यामध्ये पण तुम्ही कुंकू ठेवता त्यामध्ये 1 रुपयाचा सिक्का अवश्य ठेवला पाहिजे. जर तुम्ही कामाख्या मंदिरात कधी जाल तर तेथील कुंकू तुम्ही नक्कीच घेऊन या. कामाख्या मंदिरातील कुंकू खूपच चमत्कारिक मानले गेलेले आहे आणि यास जर कोणी सुवासिन महिला दर दिवशी आपल्या कपाळी लावते तर त्याच्या घर परिवारात नेहमी सुख समृद्धी बनून राहते. तर बघतो, आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. खूप खूप धन्यवाद.